22 वर्षीय एका तरुणीनं आपल्या घरी 5 तरुण मित्रांसाठी छोटेखानी कार्यक्रम ठेवला होता. कोणताही गोंधळ किंवा मोठा आवाज नव्हता. सगळं शांतपणे जेवण बनवत होते आणि गप्पा मारत होते. मात्र याच वेळी सोसायटीतील एका कमिटी सदस्याने येऊन इथं अविवाहितांना परवानगी नाही, फ्लॅट मालकाला बोलवा असं सांगितलं. यावर तरुणीनं स्पष्ट केलं की फ्लॅट तिच्याच नावावर आहे आणि तिच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा कुणालाही अधिकार नाहीये. त्यामुळे संबंधित सदस्य नाराज झाला. त्यानंतर 4 ते 5 जण कोणतीही परवानगी न घेता तिच्या घरात घुसले आणि मित्रांवर मद्यपान व अंमली पदार्थांचा आरोप केले. एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशी घर रिकामं करण्याची धमकी दिली. प्रकरण वाढल्यानंतर तिच्या मित्रांनी हस्तक्षेप करून त्यांना बाहेर काढलं. सोसायटीने पोलिसांना बोलवले. पोलिसांसमोर तरुणीनं फ्लॅट आपल्या मालकीचा असल्याचं सांगितले आणि कोणताही गैरप्रकार नसल्याचं स्पष्ट केलं. संपूर्ण प्रकार घरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर तरुणीनं अतिक्रमण आणि मानसिक छळाच्या आरोपाखाली सोसायटी सदस्यांविरोधात 62 लाख रुपयांचा दिवाणी दावा दाखल केला. चौकशीनंतर संशयित सदस्यांना कमिटीवरून हटवून दंडही ठोठावण्यात आला आहे. या धाडसी पावलामुळे सोशल मीडियावर तरुणीचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून अनेकांनी तिला खरी हिरो म्हटलंय.